सर्व शेतकरी बांधवांना येणाऱ्या खरीप हंगामाच्या खूप खूप शुभेच्छा. राहुल भाऊ, तुषार भाऊ, खरीप हंगामाला सुरुवात होते आणि कापूस बियाण्याला शेतकरी बांधवांकडून प्रचंड मागणी आहे. तयारी झाली आपली? होय सर, झाली तयारी. दाखवा कुठले कुठले वाण विक्रीसाठी उपलब्ध आहे. वा वा वा, मैकोचा बाउन्सर फार धमछाक केली होती या व्हरायटीने मागच्या वर्षी शेतकरी बांधवांची. हे बियाणं मिळवण्यासाठी याच्याबरोबर ते घ्या आणि त्याच्याबरोबर हे घ्या. मराठवाड्याचा शेतकरी, खानदेशचा शेतकरी, पश्चिम महाराष्ट्रात. तर शेतकरी मित्रांनो, हा मागच्या वर्षी प्रचंड टंचाई असणारा बाउन्सर हा वाण आपल्याकडं विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे. ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी थोडंसं वेळेत जर खरेदी केली तर निश्चितच फायदा होईल. जुनं ते सोनं कनक नावाने यायचं पहिले 7351 गोल्ड. मागील वर्षापासून मैकोनी पुन्हा एकदा 7351 गोल्ड नावाने मोठ्या बोंडाची ही व्हरायटी आहे बाजारात आणली. यालाही मागच्या वर्षी बऱ्यापैकी मागणी होती, शॉर्टेज होतं, टंचाई होती बियाणं मागच्या वर्षी. काही शेतकऱ्यांना मिळालं, काही शेतकऱ्यांना मिळालं नाही. तर बियाणं उपलब्ध झालेलं आहे. नवीन वाण आणलं आहे त्यांनी 7387 हाय स्पीड हाय वाण विक्रीसाठी उपलब्ध आहे. परंतु यासाठी तुषार भाऊ आणि राहुल भाऊ, तुम्हाला शेतकरी बांधवांनी बियाणं घेताना एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगायची आहे. जमिनीचा प्रकार आणि बियाण्याचा कालावधी आणि आपण कुठल्या विभागात येतो ह्यानुसार बियाण्याची निवड करायची आहे. बियाण्याचा कालावधी हा महत्त्वाचा कशासाठी? ज्या शेतकरी बांधवांना कापूस पीक काढून पुढचे पिकं करायचे आहे लवकर, त्यांच्यासाठी कमी कालावधीचा वाण लागणार आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांना 15 जानेवारीनंतर पीक करायचं नियोजन आहे त्यांनी 160-170 दिवसाचा वाण घेतला तरी चालतो. तसेच मैकोचा धनदेव ह्या वाणाला सुद्धा शेतकरी बांधवांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. बहुचर्चित असा हा वाण आहे. मोठ्या कैरीची ही व्हरायटी आहे. तदनंतर मार्केटमधला सध्या तरी इथं हिट अँड हॉट आयटम US ॲग्रोची बऱ्यापैकी इथं चलती आहे. त्यामध्ये 7067 याचाही ह्या वाणाने मागच्या वर्षी बऱ्यापैकी लपंडाव खेळला होता, त्यापैकी ही एक व्हरायटी. त्यानंतर ह्या वर्षीचं त्यांचं विशेष असं आकर्षण 4754 हाही वाण बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. 4708 वाढ मर्यादित ठेवून कैरीच्या फुगवणीसाठी जर आपण काम केलं तर हाही वाण चांगल्या उत्पादनाकडे आपल्याला घेऊन जाऊ शकतो. तसेच नोजेवडो सीडचा जुना वाण नवनीत, कमी जागेत जास्तीत जास्त झाडं बसवण्याच्या अनुषंगाने जी व्हरायटी शेतकरी मागतात ती म्हणजे ही नवनीत. आणि मागच्या वर्षी बऱ्यापैकी बोलबाला राहिलेली ही व्हरायटी काही शेतकऱ्यांना मिळाली, काही शेतकऱ्यांना मिळाली नाही. कारण ह्या वाहनाचं मागच्या वर्षी पहिलंच वर्ष होतं आणि यामुळे पुरवठा जरा मर्यादित होता. यावर्षीसुद्धा प्रिया विक्रीसाठी आलेला आहे. अशा ही व्हरायटीसुद्धा बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या गळ्यातील ताईत आहे. हाही वाण आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे. नोजेवडे सीड्स ह्या बियाण्याची कापूस बियाण्या उत्पादनामध्ये एक फार मोठी अशी परंपरा आहे. ओळखलं? कुठला वाण ओळखा बघू. नाथ संकेत फार आग लावली होती 2-3 वर्षापासून या व्हरायटीने. पाकिट पाहायला म्हणजे पिशवी पाहायला सुद्धा फार मोठी पुण्याही लागत होती. हा नाथ संकेत आहे. सध्या आपल्याकडे विक्रीसाठी बऱ्यापैकी स्टॉक उपलब्ध आहे. ज्याही शेतकरी नाथ संकेतचे दिवाने असतील त्यांनी नाथ संकेत त्वरित येऊन बुक करावं किंवा खरेदी करून घ्यावी. कारण टॉप 10 व्हरायट्यांचं पुन्हा एकदा टंचाई राहू शकते. सध्या तरी बाजारात उपलब्ध आहे. नाथची दुसरी एक व्हरायटी आहे जम्बो 1103 हाही वाण आत्ता आपल्याकडं विक्रीस उपलब्ध झालेला आहे. अजित 5 मागच्या वर्षी बऱ्यापैकी याचाही टंचाई बाजारात होती. 1155 अजित सीड्स हाही वाण आहे. कबड्डीनं बऱ्यापैकी कबड्डी खेळायला लावली 2-3 वर्ष आहे. कबड्डी आत्ता सध्या आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. मागणी प्रचंड आहे या वाणास. पैसा वसूल अचानक हवा येते कुठून तरी. पैसा वसूल आहे का? होय, पैसा वसूल आहे. 2000च्या नोटा दिलंय भाऊ याच्यावरती, पण ते बंद झाले बरं का. ही लक्षात घ्या, इथं चित्र दिलंय 2000च्या नोटांचं. तर राहुल भाऊ, शेतकरी बांधवांनी योग्य त्या वाणाची निवड केल्यानंतर निवडलेल्या बियाण्याला जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया झाली पाहिजे हे सांगण्याची जबाबदारी तुमच्या दोघांची आहे. तर मौनगिरी कृषी दीपकची टीम
येणाऱ्या खरीप हंगामासाठी सज्ज झालेली आहे. तर यायचं आहे शेतकरी बंधूंनो, मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव, अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये स्थित ही संस्था आपल्या आगमनाची वाट पाहत आहे. दैत्यगुरु शुक्राचार्य यांचं मंदिर या ठिकाणी आहे. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांचं समाधीस्थान आणि श्रद्धा सबुरीचा मंत्र जगाला देणारे सद्गुरू साईनाथांची तपभूमी सुद्धा ह्याच नगरीत आहे. अशा पद्धतीनं ऐतिहासिक धार्मिक अशी वेगळी ओळख असणारं कोपरगाव शहर आपल्या आगमनाची वाट पाहत आहे. धन्यवाद.